नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भ तहानलेला आहे, नागपूर तहानलेला आहे. सारे पावसाची वाट पाहत आहेत. आता अपेक्षेप्रमाणे आज पाऊस बरसला, पण या पावसाने नागपूरकरांना आनंदित तर केलं आहे, पण नागपूरकरांचे हालसुद्धा केले आहेत. दुपारनंतर म्हणजे 12:30-1 नंतर नागपुरात मुसळधार पाऊस झाला. जो 2-3 तास दणकून पाऊस झाला. या पावसाने नागपूरचं तुंबापूर केलं. ठिकठिकाणी पाणी साचलं. लोक अडकून पडले. म्हणजे गुडघा पाणी अनेक ठिकाणी झालं होतं. लोक अडकले. म्हणजे मला एक कळत नाही की आपल्या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतात, आणि जेव्हा केव्हा येतात नागपुरात, तेव्हा ते नागपूरसाठी किती पैसे दिले आम्ही, त्याची टेप वाजवतात. पण नागपुरात जर नागपूरच्या डेव्हलपमेंटवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढा पैसा लागला असेल, तर नागपूरकरांचे हे हाल काय असे? म्हणजे काही तासाच्या पावसात नागपूरचं तुंबापूर होते. म्हणजे मुंबईची तुंबई झाली हे आपण पाहतो, ऐकतो. पण ठीक आहे, मुंबईत समुद्र आहे, ते त्यामुळे मुंबईचं पाणी बाहेर जात नाही. मुंबईचं साचते, ते तुंबई होणं ते समजू शकतो. पण नागपुरात समुद्र नाही आहे, आणि केवळ 2-3 तासाच्या पावसाने जर नागपूरची अशी भंबेरी उडत असेल तर अवघड काम आहे. आजच्या पावसाचा सर्वाधिक तडाखा शाळांना बसला. पोरं अडकून पडले. म्हणजे खामला भागातील सोमलवार शाळा, त्या भागात तर 3 फूट पाणी होतं. म्हणजे दोर लावून फायर ब्रिगेडला बोलावून मुलांना बाहेर काढावं लागलं. त्या शाळेपुढे सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू आहे. ते फार आधीपासून, म्हणजे कित्येक महिन्यापासून चालू आहे. ते एका बाजूच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तिथे सर्व खड्डे खुड्डे सर्व आहेत. त्यात तिथे पाणी साचलं तेच. त्यामुळे त्या शाळेतून बाहेर निघणं म्हणजे अवघड झालं होतं मुलांना. शेवटी फायर ब्रिगेड वगैरे धावपळ करावं लागली, दोर बांधून पोरं बाहेर काढावं लागले. ते नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात हे चित्र भूषणावह नाही. मी नागपुरात म्हणजे हा प्रॉब्लेम केवळ या सोमवार शाळेपुढे झाला असंच नाही. ठिकठिकाणी शहरात हे प्रॉब्लेम्स आले. मनीषनगर अंडरपास हा नेहमी पावसाळ्यात तो पूल बंद करावा लागतो, कारण ते पुलाखाली पाणी साचतं. त्याच्यावर अजूनही काही ठोस उपाय सापडलेले नाही. पूर्ण वाहतूक त्यामुळे बंद होती त्या भागातली. मनीषनगर अंडरपास यावेळेला तेच झालं. नाग नदीला आज प्रचंड पूर आला होता. ते नागपूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. आता सिमेंटचे रस्ते बांधू नका, कारण सिमेंटच्या रस्त्याने नवेच प्रॉब्लेम, हे जे प्रॉब्लेम आहे यातले बहुतेक प्रॉब्लेम सिमेंटच्या रस्त्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे उन्हाळा कडक जाणवला सिमेंट रस्त्यामुळे, आणि सिमेंट रस्त्यावरचं पाणी काही थांबत नाही. त्यामुळे नवेच इश्यू निर्माण झालेले आहेत.
पाणी वाहून नेण्याची व्यवस्था नागपुरात नाही आहे पुरेशी व्यवस्था. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, नदी नाल्या तुंबल्या आहेत. त्या नाल्या स्वच्छ झालेल्या नाहीत. नाग नदी वगैरे जी नेहमी स्वच्छ करायची असते ते काय पूर्ण स्वच्छ झालेलं नाही. महापालिका पाट्या टाकते, सुधार करण्याच्या नावाखाने पाट्या टाकल्या जातात. पण प्रत्यक्षात ओरिजिनल जे काम म्हणतो पण पायाभूत सुविधा, पायाभूत विकास तो होत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर नागपूरला असं अजून मिळालेलं नाही. त्यामुळे थोड्या 2-3 तासाच्या पावसाने नागपूरचे हाल होतात, नागपूरकरांचे हाल होतात. आता पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उद्या शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस वगैरे वगैरे सुट्टी जाहीर झाली आहे. ठीक आहे, खबरदारी म्हणून ती केलंच पाहिजे. पण 3 दिवस मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. आणि चौकामध्ये म्हणजे आज जी परिस्थिती दिसली की बहुतेक मोठ्या चौकामध्ये पाणी साचलं होतं. ते पाणी का साचते याचं कोणी दरवर्षी तेच चित्र दिसते. पाणी साचणार नाही, वाहतूक अखंड चालू राहील हे पाहिलं पाहिजे. ते होत नाही, त्यामुळे शहर कोलमडून पडते. दरवर्षीचं हे चित्र यावेळी तरी बदलावी अशी सरकारची इच्छा आहे सर्वांची. 2 वर्षापूर्वी आपण अंबाझरीचे पूर पाहिला. यावेळेला अंबाझरी शांत आहे. परंतु हे जे म्हणजे अपघात किंवा कुठली दुर्घटना हे कधीही होऊ शकते, सांगून होत नाही ते. त्यामुळे पूर ही आहे का आपत्ती आहे आणि निसर्ग सध्या कोपलेला आहे. तो केव्हा तिसरा डोळा उघडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे नागपूरकरांनी, नागपूरच्या प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.